मनुष्य जीवनातील तीन मुख्य आसक्ती कोणत्या ह्या संदर्भातली एक ओवी भगवंताने सांगितलेली आहे. अध्याय नंबर 23 ओवी नंबर 368. जे म्हणतात, सांडूनी ईशनात्रयासी निष्काम स्वधर्मजा द्विजासी मोक्ष लागे त्याच्या पायांसी तिष्ठे अहर्निशी आज्ञाधारी. अत्यंत सुंदर ओवी आहे. मनुष्य जन्माचं मुख्य उद्दिष्ट हे मोक्षप्राप्ती आहे. देव सांगत आहेत की हे जे अत्यंत दुर्लभ असं मोक्ष आहे ते अशा व्यक्तीच्या पायाशी लोटांगण घालते, त्याचा आज्ञाधारक बनते. कोणत्या व्यक्तीच्या? ज्याने आपल्या जीवनामधल्या तीन मुख्य आसक्ती सोडून दिलेल्या आहेत. ते तीन आसक्ती कोणत्या? पहिलं देवाने सांगितले लोकेशना. लोकेशना म्हणजे प्रसिद्धी, यश आणि लोकांकडून मिळणारी मान्यता, हिची तीव्र इच्छा असणे ह्याला म्हणतात लोकेशना. हे अहंकाराशी निगडित आहे, मीपणाशी निगडित आहे. लोक काय म्हणतील ह्याप्रमाणे तो व्यक्ती वागत असतो, ह्याला म्हणतात लोकेशना. दुसरी आसक्ती माणसाला असते ती पुत्रेशना, पुढेशना म्हणलेलं आहे. म्हणजेच संतती, कुटुंब, वंश वाढवण्याची जी आसक्ती असते तिला म्हणतात पुत्रेशना. ही शरीराची वासना ज्याला आपण म्हणू शकतो की माझ्यानंतरही मी कोणाच्या तरी रूपाने ह्या जगामध्ये राहावं अशी जी तीव्र इच्छा असते त्या इच्छेला म्हणतात पुत्रेशना. तिसरी आसक्ती आहे वित्तेशना, म्हणजे धनसंपत्ती मिळवण्याची व ती टिकवण्याची तीव्र इच्छा, याला म्हणतात वित्तेशना. वैभवासाठी, सुखासाठी व्यक्ती अनेक प्रकारची जी गुंतवणूक करतो त्याला म्हणतात वित्तेशना. ह्या तीन आसक्तींचा त्याग करून जो स्वधर्माचं आचरण करतो, म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाही, आपलं कर्तव्य म्हणून कर्म करतो, असा जो साधक असतो त्याच्या पायाशी मोक्ष लोटांगण घालते. इतकं महत्त्व या स्वधर्म आचरणाला आणि या त्या आसक्तीच्या त्यागाला देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. जो मनुष्य कीर्ती, संपत्ती आणि संतती या तीनही मोहांना मागे टाकतो आणि निष्काम होऊन आपले कर्तव्याचं पालन परमेश्वराला साक्षी ठेवून करत असतो, त्या ठिकाणी अत्यंत दुर्लभ असलेला मोक्ष त्याच्या पायाशी लोटांगण घालतो आणि तो त्यांचा सेवक होतो.